नमस्ते, शुभ सकाळ. तर हे बघा मी इथे आज सकाळी सकाळी म्हणजे 10 वाजता गाईंना अंघोळ घालत आहेत. जसं माणसांचं असतं ना की त्यांना अंघोळ केल्यावर फ्रेश वाटतं, तसं ह्या मुक्या प्राण्यांचं पण असतं. त्यांना पण अशा पद्धतीनं आपण जर रोज अंघोळ जर घातली तर त्यांना पण अगदी फ्रेश वाटतं आणि त्याचबरोबर ते आपल्याला जे दूध आहेत ते दूध पण अगदी व्यवस्थित देतात. तर अशा पद्धतीनं इथे मी रोज माझ्या गाईंना अशी अंघोळ घालत असते. आता हिवाळा आहेत म्हणून थोडी उशिरा 10-10:30 वाजले असेल आता. तर अशा पद्धतीनं तुमच्याकडे पण कुठल्याही प्रकारचे जे पशु आहेत ते त्यांना अंघोळ घालत जा. कारण की गायींची सेवा करणं किंवा कुठल्याही पशुची सेवा करणं हे खूपच पुण्याचं काम असतं. तर अशा पद्धतीनं त्यांची सेवा केलेली खरंच खूपच चांगलं आहेत. तर आणि स्पेशली गायींची, कारण की असं बोललं जातं की गायींच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहेत. तर गायींचं दर्शन किंवा गायीची सेवा करणं खरंच खूपच चांगलं आहेत. आणि त्याच्यामुळे मी अशा पद्धतीनं गायींना रोज अशी धुवत असते, त्यांचा चारा वगैरे कापून त्यांना खायला पण देत असते. आणि हे सगळं करण्यामागे आपला पण फायदा आहेत की त्या पण आपल्याला दूध देतात आणि ते दूध आपण आपल्या मुलांना वगैरे पाजून त्यांची तब्येत वगैरे आहे ती चांगली करू शकतो. आणि माझी रोजची जी सकाळची सुरुवात आहे ती अशाच पद्धतीनं होत असते. म्हणजे 2-3 तास ही अशाच पद्धतीनं गायींची सेवा करण्यामध्ये जाते आणि नंतर मग मी घरात जाऊन जे घरातली कामे आहेत ती आवरत असते. तर हे बघा त्यांना पण खूपच छान वाटत आहेत. आणि इकडे ज्या छोट्या कालवडी आहेत मी तर त्यांना पण मी धुवून घेत आहेत. म्हणजे असे सगळे जे गोठ्यातले जनावरं आहेत त्या सगळ्यांना सकाळी सकाळी धुणं खूपच गरजेचं असतं. तर हे बघा त्यांना पण धुवून घेत आहेत आणि जी खालचा जो कोबा आहे त्यांच्या खाली बसण्याचा तो पण इथे व्यवस्थित असा धुवून घेत आहेत. कारण की त्यांना इकडे मुक्त गोठ्या असल्यामुळे गोचिड होण्याची शक्यता असते. तर त्याच्यामुळे मग अशा प्रकारे जर रोज गायींना जर दूध गेलं किंवा गोठ्याला पण धुतलं तर गोचिड वगैरे गायींना होत नाहीत. नमस्ते मित्रांनो, तर आज माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही बघितलं की मी इथं काही धुवून घेतलेले आहेत आणि जो गोठा आहे तो पण धुतला आहे. कारण की आता इथं मुक्त गोठा असल्यामुळे ज्या गायींना आहेत खूपच जास्त प्रमाणामध्ये गोचर झालेले होते. तर त्याच्यामुळे तुम्ही गोठा धुवून घेतलेला आहे आणि आता त्यांना गोचिडवरचं जे औषध आहे ते आम्ही फवारून घेत आहोत. गोठा असल्यामुळे गोचिडांचं प्रमाण हे खूपच जास्त प्रमाणात असतं. तर असं 8 दिवसाला आम्ही गायी धुवून आणि त्यांना असं गोचिडचं जे औषध आहे त्याची फवारणी करत असतो. हे बघा इथे गायींना पण फवारणी केली आहे आणि जो गोठा आहे पूर्ण गोठा तो गोठा पण इथे आम्ही अशा पद्धतीने फवारत आहोत. आणि इकडे पण तुम्ही बघू शकता की इथे पण मकावर आणि गिन्नी गवत भरण्यासाठी मोटर चालू केलेली आहेत. हे बघा कारण सकाळी सकाळी जर पाणी जर भरलं तर मग दुपारी इतका कंटाळा येत नाही. तर त्याच्यामुळे आम्ही सकाळीच असं गिन्नी गवताला इथे पाणी भरून घेत आहोत. हे बघा मित्रांनो, इथे माझ्या हातामध्ये आहेत अंड आणि फायनली माझी जी कोंबडी आहेत त्या कोंबडीने इथे अंड दिलेले आहेत. म्हणजे भरपूर साऱ्या कोंबड्या आहेत, पण मग ते कोंबडी आहेत ती आता सध्या 8 दिवसापासून खुरूक झालेली होती आणि तिने आज फायनली अंडा दिलेला आहे. तर ते आता लागोपाठ 15 ते 20 अंडे देईल आणि त्याच्यानंतर पुन्हा ते खुरूक होईल. कारण की गावठी कोंबड्या ह्या ज्या आहेत ना त्या लगातार लागोपाठ अंडे देत नाहीत. त्या 15 ते 20 अंडे देऊन नंतर खुरूक होत असतात. तर अशा पद्धतीनं हे आता 8 दिवसानंतर कोंबडीला दिलेले आहेत अंड. आणि म्हणजे आम्ही अंडे वगैरे खात नाहीयेत, पण मग ते मी सेल करते आणि हे गावठी कोंबडीचं अंड लवकर असं भेटत पण नाही. तर मग मी इथे आमच्या इथेच अंडे जर खूप साचलीत ना तर इथे भरपूर असे गिराईक आहेत आणि ते गिराईक माझ्याकडनं हे अंडे मी 12 रुपये प्रति अंड या भावाने विकत असते. तर रोजचे
5-6 अंडे निघतात, कारण की काही ज्या कोंबड्या आहेत त्यांच्या मागे पिल्ले आहेत आणि काही कोंबड्या आहेत त्या खुडूक झालेल्या आहेत, कारण की गावठी कोंबड्या ह्या लगातार अंडे देत नसतात. चला तर मग आता हे अंड कोणत्या कोंबड्या दिलं आहेत मी तुम्हाला दाखवते. बघा मित्रांनो, तुम्हाला ही जी काही समोर दिसत आहेत काळ्या कलरची ती आहेत माझी कोंबडी, आणि त्या कोंबडीने ते अंड दिलेले आहेत. आणि इकडे हा कोंबडा पण आहे, कारण की माझ्याकडे चांगला 10 कोंबड्या आहेत आणि त्यांच्यासोबत हा एक कोंबडा आहे. गायींच्या गोचिड आहेत किंवा गोठ्यातले दुसरे काही किडे वगैरे आहेत, तर ते खाण्याचं काम या कोंबड्या करत असतात. आणि या कोंबड्यांचा खूपच फायदा आहे. त्यांची अंडी पण अगदी व्यवस्थित आणि लवकर विकली जातात, आणि थंडीच्या दिवसात तर अंड्यांना तर खूपच गिराईक असतं. हे बघा, आणि त्यांचा त्रास हा कुठल्याच प्रकारचा नाहीये. फक्त त्यांच्यापुढे आपण जे धान्य आहे ते धान्य टाकून द्यायचं. त्या दिवसभर इकडे तिकडे फिरत असतात आणि संध्याकाळी त्यांच्या घरामध्ये येऊन ते आपोआप त्यांच्या घरात येऊन बसतात. तर त्यांचा कुठल्याही प्रकारे त्रास नाहीयेत. आणि शेतामधलं जे मका आहेत, गवत आहेत, ते गवत पण ते खाण्याचं काम करतात. म्हणजे हे कोंबडी पालन फ्री रेंज मध्ये मी करत आहे. बघा. आणि तुम्ही इकडे पण बघू शकता, आज जसं मी सकाळी बघितलं की मी गोठा धुतला आणि गाई धुतल्या, तर मी हा गोठा आणि गाई रोज धुत असते. आणि धुतल्यामुळे काय होतं की गाई आहेत ना, गाईंना खूप फ्रेश वाटतं. आणि त्या फ्रेश वाटण्याबरोबरच त्या दूध पण अगदी व्यवस्थित देतात. आणि त्यांच्या अंगावरचे जे किडे वगैरे आहेत छोटे छोटे, ते पण मरून जातात किंवा पाण्याला ते वाहून जातात. तर अशा पद्धतीनं गाई अगदी व्यवस्थित इथे धुतलेल्या आहेत. आणि बघा किती छान दिसत आहेत. मी आता इथे सर्व गायींना चारा टाकलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि इकडे पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असेल, तो नवीन गोरा आहे, तो पण तिथे बांधलेला आहे. आता थोड्या वेळानं त्याचा पण दूध प्यायचा टाइम होईलच. म्हणजे गायींचं दूध काढलं की मग नंतर गायीचं दूध काढून झाल्यावर मी त्याला पण सोडत असते दूध पिण्यासाठी. हे बघा, तो पण वाट बघतोय की केव्हा गायीचं दूध काढतील आणि मला दूध प्यायला सोडतील, कारण तो अजून छोटा आहेत ना, चारा खात नाहीत. आणि इकडे पण ह्या बघा, ह्या कालवडी पण अशा व्यवस्थित धुवून काढलेल्या आहेत आणि त्या पण अगदी मस्त इथे खात आहेत. आणि बाहेर पण दुसऱ्या आहेत कोंबड्या, त्या आता बाहेर असेल शेतामध्ये. चला मी त्यांना पण तुम्हाला दाखवते. हे बघा, इकडे पण कोंबडी आणि कोंबडीचे पिल्ले आहेत. ती कोंबडी त्यांना साईडला घेऊन जात आहेत आणि दुसरीकडे चारा खात आहेत. हे बघा, इकडे पण आहेत, अजून पण काही आहेत, पण मग त्यापुढे मकामध्ये किंवा मग साईडला लपलेले असेल. आता मला इथे एक पण दिसत नाहीत, किंवा घराकडे पण असू शकतात, कारण त्यांची अशी फिक्स एक जागा नसते. त्या दिवसभर जशा सकाळी सोडल्या तशा दिवसभर करत असतात आणि संध्याकाळी त्यांच्या घरामध्ये फॅमिली जाऊन बसतात. हे बघा, आज आहे 31 डिसेंबर आणि 31 डिसेंबरमध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही नवीन मेनू बनवत असतात. त्यामुळे पण आज एक नवीन नाही, आपला नेहमीच आहे, त्यांच्या घरामध्ये नॉनव्हेज वगैरे कोण खात नाही. त्यामुळे काही कार्यक्रम असतो किंवा सॅटर्डे असतो किंवा संडे असतो, तर त्या दिवशी आमच्या घरामध्ये बघू शकता पनीर हे हमखास असतं. कारण की पनीर ही जी भाजी आहे माझ्या आणि माझ्या मुलांना खूपच आवडते. त्याच्यामुळे आपण नेहमी पनीर करत आहोत, तर आपण पनीर बनवूया. हे बघा, इथे आपण गॅस ऑन करून कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. आणि तेलाची जी क्वांटिटी आहे थोडी जास्त घ्या. आणि नंतर हे आपल्याकडे हे पनीर आहे, तर हे आपण थोडंसं पनीर साईडला ठेवूया. या पनीरमध्ये माशी हळद आणि थोडंसं आपलं लाल तिखट टाकून घेणार आहोत. आणि हे जे पनीर आहे ते मग तेल तापलं की तेलामध्ये ओतून घेऊया. आता ते तळून घेते तेलामध्ये. तुम्ही बिना तळलेलं खेती आता मी इथे तळून आहे, कारण की तळल्याचं टेस्ट खूपच छान येते.
हे बघा इथे आपले पनीर जे आहे ते तळून झालेलं आहे. आता आपण ते एका प्लेटमध्ये असे फोडणी काढून घेऊया. आणि आता आपण ह्या तेलामध्ये मोहरी, जिरं, परत हा कढीपत्ता, त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची, टोमॅटो आणि कांदा सगळ्यांची पेस्ट केलेली आहे. पेस्ट पण आहे. आता ही जी पेस्ट आहे तेव्हा अजून पेस्ट तिथेपर्यंत व्यवस्थित करूया. आणि नंतर यात इथे बघा मी हा जो पनीर मसाला आहे घेतलेला पाकिट डायरेक्ट पनीर मसाल्याचे पाकिटच घेऊन जाते, कारण की इतकं सगळं मसाला बनवायचं म्हटलं परिणाम पुढं पासून जातं. तर हे पनीरचं जे पाकिट आहे ते डायरेक्ट याच्यामध्ये हा इतका पनीर मसाला आहे. तर हा मसाला डायरेक्ट मी आपल्या दुधामध्ये थोडंसं दूध घ्यायचं एक कप भरून, आणि त्या कपभर दुधामध्ये हा मसाला असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि तो आपण ओतूया टाकू. आणि याला आपण व्यवस्थित मग पेस्ट होतेपर्यंत मसाला टाकून घेणार आहे. आता यात आपण टाकून घेणार आहोत थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट. आणि पनीर भाजी बनवताना तुम्हाला एक टिप मला सांगावीशी वाटते. तुम्ही जेव्हा ती पनीर भाजी बनवत असाल तर तुम्ही जो मसाला असतो तो मसाला दुधामध्ये मिक्स करून घ्या आणि मग त्या फोडणीमध्ये टाका, कारण की असं केल्यामुळे त्या मसाला आहे त्याची जी टेस्ट आहे, जो वास आहे तो जात नाही आणि पनीर पण खायला खूपच छान लागतं. आता हे बघा आपला जो मसाला आहे तो व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतलेला आहे. तर आपण यात पनीर टाकून घेऊयात. आणि तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला हवं तितकं पाणी घालू शकता. घट्ट पातळ त्याच्यानुसार तुम्ही यात पाणी ओतू शकता. आणि पनीरची भाजी थोडी अशी घट्ट करत चांगली लागते खायला. आणि आता आपण याच्यामध्ये टाकून घेणार चवीनुसार मीठ, कारण की पहिले पण आपण थोडं पनीरला मीठ लावलेलं होतं. आता आपण थोडं टाकूया. मी साईडला ठेवलेलं थोडंसं पनीर आहेत तर ते असं नंतर शेवटला किसून टाकायचं, कारण की असं पनीर जर किसून टाकलं तर काय होतं की भाजीला जो घट्टपणा आहे तो घट्टपणा येतो आणि खूपच छान भाजी खायला लागते. हे बघा इथे आपली पनीर भाजी जी आहे ती तयार झालेली आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. गुड नाईट.